मंडळी, ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले असून ते त्यांचा स्वतंत्र गट तयार करणार आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात हा गट आज बुधवारी 17 जूनला दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन वेगळा गट निर्माण करण्यासाठीचं पत्र सादर करणार आहेत. त्यासाठी मध्यरात्री सर्व बंडखोर खासदार एका गुप्त मोहिमेद्वारे दिल्लीला पोहोचले होते. पण या फुटलेल्या 6 खासदारांपैकी सध्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची मोठी चर्चा होते. एरवी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपला फोन 24 तास सुरू ठेवणारे, 24/7 अवेलेबल असणारे हे फोनवाले खासदार काल दुपारपासून नॉट रिचेबल झालेत. उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू आणि निष्ठावंत समजले जाणारे हे खासदार महोदय नेमके आहेत कुठे, असा प्रश्न सातत्याने विचारला जाऊ लागलाय. पण शेवटच्या क्षणी ओमराजे निंबाळकर देखील बंडखोर खासदारांच्या गटात सामील झाल्याचं आता समोर येत आहे. पण ते नेमके फुटले कसे? मध्यरात्री नेमकं काय घडलं? ते पुण्यातून दिल्लीला कसे पोहोचले? बंडखोरी करण्यामागचं त्यांचं कारण काय? त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका. तर मंडळी, खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय दिना पाटील हे 5 खासदार ठाकरे गटामधून वेगळं होऊन त्यांच्या स्वतंत्र गट निर्मितीसाठी आधीच तयार झाल्याचं बोललं जात आहे. पण पक्षांतर, बंदी कायदा किंवा इतर कायदेशीर कचाट्यात न अडकण्यासाठी ठाकरेंचे 9 पैकी 6 म्हणजेच 2/3 खासदार फोडणं आवश्यक असल्यानं 6वा खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांना बंडखोर गटात सामील करण्यात आलं. या खासदारांना दिल्लीत पोहोचण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री गुप्त मोहीम आखण्यात आली होती. खासदार जाधव आणि देशमुख यांच्यासाठी नांदेड विमानतळावर खासगी विमानाची सोय करण्यात आली होती. त्याद्वारे मध्यरात्री 1 वाजता ते दिल्लीतून निघून गेले. तर नागेश पाटील आष्टीकर यांच्या नांदेडमधील हदगाव येथून हैदराबाद मार्गे दिल्लीला पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. बाकी वागचौरे शिर्डी येथून, तर संजय दिना पाटील मुंबईतून दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. बाकी अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे 3 खासदार ठाकरेंसोबतच असल्याचं स्पष्ट झालंय. पण मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, मी कायम उद्धव ठाकरे साहेबांसोबत असणार, असं ठणकावून सांगणारे ओमराजे कसे फुटले? ते दिल्लीला नक्की कसे पोहोचले? तर काल म्हणजे मंगळवारी सकाळी वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनी निकाल लागणार म्हणून ओमराजे मुंबईत आले होते. त्यावेळी माध्यमांच्या कॅमेरात ते शेवटचे कैद झाले होते. दरम्यान न्यायालयाने या निकालाची तारीख पुढे ढकलली आणि ते मुंबईतून पुण्यात आले. मुलांचं आजारपण आणि वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या निकालासाठी ओमराजे त्यांच्या कुटुंबासह मागील 8 दिवसांपासून पुण्यातच राहत असल्याचं कळतंय. मंगळवारी दुपारून पुण्यात आल्यानंतर मात्र ते नॉट रिचेबल झाले. खासदार ओमराजे आणि त्यांच्यासोबत इतर 2 नेत्यांना तातडीनं दिल्लीला पोहोचण्यासाठी पुणे विमानतळावर 2 खासगी विमानं सज्ज ठेवण्यात आली होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाने ही 2 विशेष विमानं बुक करण्यात आली होती. या संपूर्ण मोहिमेत कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. दिवसभरात या विमानांच्या उड्डाणाच्या वेळेत 3 ते 4 वेळा बदल करण्यात आला. सुरुवातीला दुपारी 3 वाजता उड्डाण निश्चित झालं होतं, पण त्यात बदल करून सायंकाळी 5ची वेळ ठरवण्यात आली. त्यातही राजकीय हालचालींचा अंदाज घेऊन पुन्हा वेळ बदलून ती रात्री 9 करण्यात आली. अखेर कोणत्याही प्रकारचा संशय येऊ नये म्हणून मध्यरात्री 1 वाजता एका खासगी विमानानं दिल्लीसाठी उड्डाण केलं. या विमानात केवळ खासदार ओमराजे निंबाळकरच दिल्लीला गेले नाही, तर त्यांच्यासोबत शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत तसेच जयराजे निंबाळकर हे देखील उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे ओमराजे निंबाळकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास विश्वासू नेत्याकडे जबाबदारी सोपवली होती. राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनं आणि लावलेल्या फिल्डिंगमुळे ओमराजे दिल्लीत पोहोचल्याचं बोललं जात आहे. प्रताप सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री झाल्यापासून ओमराजे त्यांच्या सातत्यानं संपर्कात होते. ओमराजे यांच्या विकास कामांसाठी पालकमंत्र्यांकडून निधी देखील मंजूर केला जात होता. हा घटनाक्रम आता ऑपरेशन टायगरचाच एक भाग मानला जातोय. पण या ऑपरेशनला खरा वेग मिळाला तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर. कारण या निवडणुकांमध्ये खासदार ओमराजेंच्या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला सपाटून मार खावा लागला. त्यावर जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या कामांसाठी सत्तेसोबत असणं आवश्यक असल्याचं त्यांचं मत तयार झालं असावं. यासाठी प्रचारादरम्यान ग्राउंड लेवलला मोठ्या नेत्यांचा सहभाग नव्हता. बलाढ्य महायुतीसोबत लढण्यासाठी पक्षाकडून आवश्यक आर्थिक रसदही मिळाली नव्हती, असं खासदार ओमराजेंचे निकटवर्ती आता सांगतात. या कारणांमुळे ओमराजे बंडखोर खासदारांच्या गटात सामील झाल्याचं सांगण्यात येत आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी आता त्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल.
तसंच 2029च्या निवडणुकीत त्यांना निवडूनही आणलं जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना दिल्याचं बोललं जात आहे. याशिवाय बंडखोर खासदार गटाचं नेतृत्व करणाऱ्या परभणीच्या संजय जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याने त्यांचाही फायदा इतर खासदारांना होऊ शकतो. पण मंडळी, या सगळ्या घडामोडींमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोर खासदारांवर तीव्र शब्दात हल्ला चढवला. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्या गटात या, हा दबाव खासदार ओमराजे निंबाळकरांवर होता असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. ते असंही म्हणाले की ऑपरेशन टायगर होणं सोपं नाही. आमचे ते खासदार कुठे आहेत माहिती नाही. ते सगळे मशाल चिन्हावर आणि ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रातील खासदारांना 15 कोटी ऍडव्हान्स देऊन विकत घेतलं गेलं. 50 कोटी घेऊन बेईमानी करण्याचा त्यांचा अधिकार नाही. आता जनता गप्प बसणार नाही, राडा होईल. तसंच ही बंडखोरी होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या बैठकीत एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली. एकाने मुलीची, एकानं आई भवानीची शपथ घेतली होती, तर एकानं बाळासाहेबांची शपथ घेतली होती. त्यामुळे शपथ घेतल्यावर विश्वास ठेवणं अनिवार्य असताना हे खासदार फुटले असतील तर आम्ही त्यांना सोडणार नाही असा इशारा देखील संजय राऊतांनी दिलाय. दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्या पोस्टवर आता धाराशिव मधील त्यांचे समर्थक आणि एकूणच राज्यातील नेटकरांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. त्यांनी ओमराजेंच्या या बंडखोरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कमेंटमध्ये अनेकांनी त्यांना गद्दार म्हटलंय. कपाळावर गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब अशी विनंती एका चाहत्याने केली आहे. तर एक नेटकरी म्हणतोय की ओम दादा, तुमच्यावर एवढा विश्वास आणि मनातून प्रेम आहे की 2024च्या निवडणुकीच्या वेळेला तुमच्या विजयासाठी आम्ही 1-2 लाखांची शर्यत लावायला तयार. तुमच्या वडिलांची हत्या झाल्यावर स्वर्गीय मुंडे साहेबांनी तुम्हाला हात धरून स्वर्गीय बाळासाहेबांकडे नेलं आणि आमदार केलं. नंतर ठाकरे घराण्यानं तुम्हाला खासदार म्हणून निवडून आणलं. तुम्हाला अजून काय पाहिजे? बाळासाहेब ठाकरे यांची शपथ आहे तुम्हाला, उद्धव ठाकरेंना सोडू नका अशा स्वरूपाच्या कितीतरी कमेंट ओमराजेंच्या त्या व्हिडिओवरती पाहायला मिळतात. मंडळी, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने राजकारणात वाटचाल केली आहे त्यामुळे ते लोकप्रिय खासदारांच्या यादीत आलेले होते. उद्धव ठाकरेंचे ते निष्ठावंत शिलेदार मानले जायचे, पण आता त्यांच्या बंडखोरीने अनेकांच्या भुवया उंचवल्या. केवळ धाराशिवच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात सध्या ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या या धक्कादायक निर्णयाची चर्चा होतीये. बाकी यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची ही मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.